पण माझ्यावर कुठलीही चर्चा न राहता मी पक्षश्रेष्ठींचा सन्मान ठेवून किंवा त्यांना मान देऊन मी प्रकाश अण्णा आवाडेंच्या ऑफिसमध्ये देखील गेले आणि भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये देखील गेले. कदाचित गैरसमजुतीने हळवणकर साहेबांना असं वाटलं असेल की ही चर्चा झाली असेल आणि त्यांनी तिथं डिक्लेअर केलं असेल की मी माघार घेत आहे. तर मी मला जनतेला आश्वस्त करायचं आहे आणि तुम्हाला पत्रकार बंधूंना सांगायचं आहे की अशी कोणतीही चर्चा मी कुणावर केलेली नाही आहे किंवा मी माघार घेणार आहे किंवा मला कुठलाही शब्द पक्षाने दिलेला नाही आहे. कारण की मला ही निवडणूक लढवायची आहे. कारण की हा जनतेचा आग्रह आहे आणि जनतेच्या न्यायासाठी आमच्या प्रभागातून आतापर्यंत गेली 20 ते 25 वर्षाला आम्हाला स्थानिक नगरसेवक मिळालेलाच नाही. त्यामुळे जनतेत आम्ही गेली 10 ते 15 वर्ष काम केलेलं आहे आणि कामाची पोचपावती म्हणून मला जनतेने उचलून ठेवलेलं आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की हे भरत तमायची सारखे जे कार्यकर्ते माझ्या घरी आलेत आणि त्यांनीच उलट मला म्हणजे वेगळं काही सांगितलं की पुढचा जो उमेदवार आहे त्याला आपण माघार घ्यायला आणि ही चर्चा करायला जाऊ, अशी माझीच फसवणूक तुम्ही सगळ्यांनी केली.